मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता गुड न्यूज आलेली आहे. या योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे आजपासून पैसे वितरणाची सुरुवात होत आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे. जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अगदी जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना प्रतीक्षा होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये कधी जमा होतील. तर योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे. आजपासून पैसे वितरणाची सुरुवात झालेली आहे. जून महिन्याचे पैसे येण्यास उशीर झाल्यामुळे महिलांमध्ये असे संभ्रम निर्माण झाले होते की जून महिन्याचे पैसे आपल्याला कधी मिळणार आणि बऱ्याच अफवासुद्धा पसरविण्यात आलेल्या आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अपात्र केले जात आहे, योजनेचा लाभ बंद करण्यात येत आहे. तर असे काहीही होणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पात्र असलेल्या महिलांना लाभ सुरूच राहणार आहे. हे सर्व काही समजण्याकरिता राज्य सरकारने काढलेल्या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. ही माहिती समजून घेतल्यानंतर तुमच्या मनातील बऱ्याच शंका दूर होतील. कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहील आणि कोणत्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो हे समजण्याकरिता GR मध्ये दिलेली माहिती पाहणे आवश्यक आहे. तर थोडक्यात आपण GR मधील माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट या चॅनलवर उपलब्ध असते. यापुढेही तुम्हाला येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, या ठिकाणी आपण GR मध्ये दिलेली माहिती समजून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर पहा, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीनच योजना आहे. महिलांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तर पहा, लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांकरिता त्यांना आर्थिक सहाय्य देऊन महिलांना सक्षम बनविणे या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेली आहे. योजनेचा लाभ म्हणजेच या योजनेद्वारे महिलांना किती रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे. पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात देण्यात येईल. म्हणजेच पहा, योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये देण्यात येईल. म्हणजेच याकरिता बँक खाते हे महिलाच्या नावावर असणे आवश्यक आहे. पहा, या ठिकाणी या योजनेचे अर्ज भरण्याची सुरुवात 1 जुलै 2024ला करण्यात आली आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 ही होती. आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता काय असायला पाहिजे. तर पहा, या ठिकाणी पात्रता. योजनेमध्ये अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. तर पहा, या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक. कमीत कमी वय 21 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच पहा, या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता कमीत कमी वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलेचे वय 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर योजनेचे लाभ त्याला बंद करण्यात येईल. परंतु 21 ते 65 पर्यंत वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलेला सुरू राहणार आहे. ज्या महिलेने या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केलेले आहे त्या महिलेच्याच नावावर आधार लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभ घेत असलेल्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. आता या योजनेमध्ये अपात्र कोणत्या महिला समजल्या जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहू. अपात्रता.
पहा आता या ठिकाणी कोणत्या महिला या योजनेमध्ये अपात्र असणार आहे. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तर पहा या ठिकाणी काय म्हटले आहे. ज्या महिला राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या इतर सरकारी योजनांमध्ये आधीपासूनच ज्यांना लाभ सुरू असेल, त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये महिन्याचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, ज्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी असेल, ज्या महिला सरकारी नोकरीवर असतील किंवा घरातील इतर कोणीही सरकारी नोकरीवर असेल आणि उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता कागदपत्रे पहा या ठिकाणी. आधार कार्ड, आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आणि अर्जदाराचे हमीपत्र. तर पहा योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड, आदिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि अर्जदार महिलेचे हमीपत्र, बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र, पतीचे आदिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि अर्जदार महिलेचे फोटो. तर पहा योजनेचा लाभ घेण्याकरिता हे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. आता पहा योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज प्रक्रिया. या योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सरकारने नारी शक्ती दूत ॲप आणि लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत होता आणि ऑफलाईन जर अर्ज करायचे असेल तर अंगणवाडीमधून तुम्हाला अर्ज करायचे होते. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांना ज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता आहे, त्यांना अर्ज करण्याकरिता सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. आणि अशा प्रकारे GRमध्ये नमूद केलेल्या नियमाप्रमाणे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज केलेले आहे, अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरूच राहणार आहे. परंतु ज्या महिला या निकषामध्ये बसत नाही, ज्यांची पात्रता नाही, अशा योजनेमध्ये अपात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ हे बंद होऊ शकते. त्यांना मिळणारा हप्ता बंद करण्यात येऊ शकते. आणि आपण GRमध्ये दिलेले मुद्दे या ठिकाणी पाहिलेले आहे की योजनेचा लाभ घेण्याकरिता काय पात्रता असली पाहिजे. सर्व पात्र महिलांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. त्यांना योजनेत मिळत असलेला लाभ बंद होणार नाही. कारण की सरकारने GR काढत असताना GRमध्ये स्पष्ट केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिक कमकुवत आणि गरीब गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आणि म्हणून चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024ला सुरू करण्यात आली होती आणि 28 जून 2025ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. अतिशय यशस्वीपणे ही योजना सुरू आहे. गरजू महिलांना भरपूर या योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना
जुलै 2024 ते जून 2025पर्यंत 11 हप्त्यांचा या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि आज योजनेचा 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येत आहे. पैशाचे वितरण आजपासून सुरू झालेले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. घंटीवर क्लिक करा. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.